आणि पालकमंत्री म्हणून मला जिल्हा नियोजन मंडळ अनिताताई जगतापना मला संधी देता आली, त्याचा मला विशेष आनंद आहे. महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिताताई जगताप यांचा नगराध्यक्षपद पदाचा, नगरसेवक पदाचा त्यांचा अनुभव लक्षात घेता त्याची जिल्हा नियोजन विकास मंडळावर निवड झाली. त्यांचं मी आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व काल श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झालेल्या माजी नगराध्यक्षा सौ अनिताताई विजयराव जगताप यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावत सौ अनिताताई जगताप यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सौ अनिताताई जगताप यांची निवड अतिशय योग्य असल्याचं सांगत त्यांना प्रामाणिक कार्याची पावती आज मिळाल्याचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. यावेळी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, कर्मचारी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप यांसह मान्यवर पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत करण्यात आली. यानंतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला व सत्काराला उत्तर देताना सौ अनिताताई जगताप यांनी म्हटलं की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या अभ्यासू असलेल्या राज्यस्तरीय नेत्याच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असून या संधीचं नक्कीच सोने करून शिर्डी शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणू व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्राधान्यानं पाठपुरावा करू. जिल्हा नियोजन मंडळामध्ये ज्या सदस्यांची निवड झाली त्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिताताई जगताप यांचा नगराध्यक्षपद पदाचा, नगरसेवक पदाचा त्यांचा अनुभव लक्षात घेता त्याची जिल्हा नियोजन विकास मंडळावर निवड झाली. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः अभिनंदन करतो. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये बाबांच्या आशीर्वादानं त्यांनाही काम करण्याची संधी मिळाली. निश्चितच म्हणजे येत्या काळामध्ये आपल्या शिर्डी शहराचं ज्या पद्धतीने वाढ होते ते शिर्डीच्या विस्ताराकरता आता मोठ्या प्रमाणात आपण निधी देतोय. आध्यात्मिक नगरी म्हणून आता आपण शिर्डीचा कायाकल्प काही दिवसात आपण त्या कामाला सुरुवात करतो. एक जसं आता आपण अयोध्येला जातो, नवीन जे पूर्णतः आपण डेव्हलपमेंट पाहतो, शिर्डीचं सुद्धा स्वरूप मला वाटतं पुढच्या 1 वर्षभरामध्ये पूर्णतः बदलणार आहे. आणि कुंभमेळा तो घातलेला आहे, त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर थीम पार्क 12 परिक्रमाचं आपण परिक्रमाच्या संपूर्ण रस्त्याचं पूर्ण सुशोभीकरण करतोय. गावामध्ये आध्यात्मिक अशा पद्धतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी काही आपण नवीन वास्तुव्या करतोय. एकूण चित्र बदलणार आहे. त्यामुळे विकासात्मक प्रक्रिया निरंतर चालणारी गोष्ट आहे. त्यामध्ये आपण सगळ्यांनी मला अनेक मोठी संधी दिली, तरी मी त्यांना माझा प्रयत्न आहे की बाबांच्या आशीर्वादानं जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि पालकमंत्री म्हणून मला जिल्हा नियोजन मंडळ अनिताताई जगतापना मला संधी देता आली, त्याचा मला विशेष आनंद आहे. त्यांनी उत्तम काम करावं, चांगल्या पद्धतीचं त्यांना कामाची हातोटी आहे. परमेश्वरानं साईबाबांना विनंती आहे की त्यांना अशाच पद्धतीने त्यांची प्रगती होत राहावी. त्यांना त्यांच्या वाटचालीकरता माझ्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित
पदाधिकारी यांची निवड आज या ठिकाणी पंचवार्षिकसाठी घोषित करण्यात येत आहे। या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत असलेले शिर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, आत्ताच ज्यांची अहिल्यानगर नियोजन समितीवर निवड झाली असे त्या माझ्या लहान भाऊजाई अनिताताई जगताप, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र वकील गोकुळ गोडबे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची एकमेव मान्यता प्राप्त संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही आहे। साहेबांचं एक भावाप्रमाणे त्यांचे संबंध होते आणि ते म्हणजे नामदार साहेब ज्यावेळेस इथं विजू जगताप यांचे भावाप्रमाणे, म्हणजे माझा लहान भाऊ आहे विजू जगताप, या म्हणजे या शिर्डीमध्ये जर नामदार साहेबांनी भावाची जी उपमा दिली तर ती विजू भाऊंना या ठिकाणी दिली होती। आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अनिताताई यांचा नगरपालिकेमध्ये जरी पराभव झाला तरी ती कस या ठिकाणी भरून काढण्याचं काम या ठिकाणी नामदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यांना जिल्हा नियोजन समिती, अतिशय मोठं पद आहे जिल्हा नियोजन समिती, म्हणजे जिल्ह्याचं जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये अनिताताई या ठिकाणी आपल्या शिर्डी भागाचं या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिर्डी नगरीच्या नगर परिषदेच्या जयश्रीताई थोरात आणि ॲडव्होकेट ठबे भाऊ, आपल्या रायकर मॅडम, तसेच संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ आणि इथे बसलेले माझे सर्वच बंधू आणि भगिनी, आज यथोचित सत्कार केला या संघटनेने। माझी नियुक्ती जिल्हा नियोजन समितीवर झाली आणि लगेच माझ्या कर्मचारी बंधूंनी असा विचार केला की ताईंचा आणि जयश्रीताईंचा सत्कार करावा। तुमचं मनापासून मी अभिनंदन करते, आभार मानते। कारण बंधूंनो, तुम्ही आजच माझा सत्कार केला नाही, जसे जसे मी पदावर गेले तसं तसं तुम्ही माझा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे। मी स्वतःला खूप भाग्यवान समजते। आपले महाराष्ट्र राज्याचे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले सर्वांचे लाडके युवा नेते सुजयदादा विखे पाटील आणि माझ्या शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठलाही गालबोट लागू देणार नाही। आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जे मला पद मिळाले आणि माझ्या बाबांच्या आशीर्वादाने, पण खरं सांगायला एक आनंद वाटतो का आज मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या साहेब येत आहे का? आत्ताच कळालं की आपले विखे पाटील साहेब आपल्याकडे येत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावी। बंधूंनो, मी फक्त 4 भिंतींच्या आत असलेली महिला होती, चूल आणि मूल। ज्यावेळी ह्या राजकारणात आली त्या राजकारणामध्ये मी फक्त 80% राजकारण नाही केलं, सामाजिक कार्य केलं, 20% राजकारण केलं। पण मी स्वतःला भाग्यवान असं समजते की आज जे मला पद मिळाले आहे ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या त्या समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या शेजारी बसून मी त्यांचं ते काम कौतुकाने बघणार आहे, शिकणार आहे। असं मोठं मला बाबांनी माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलं होतं। खरंच अंतःकरणापासून म्हणजे हृदयाला भिडणार आहे। स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आपण एवढ्या मोठ्या पदावर जाऊ
आणि जनतेची पुन्हा एकदा मला आपलं काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल माझ्या बाबांचे तुमचे सर्वांचे आभार मानेन. आत्ताच भाऊंनी मला साईबाबा संस्थानचे भाऊ मी जेव्हा ट्रस्टी होते त्यावेळेस पण आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. मला ह्या कर्मचारी बंधूंची खूप कळकळ आहे. नेहमीच मी प्रस्ताव मांडत गेले मुख्यमंत्र्यांपर्यंत. आता तुम्ही काहीही काळजी करू नका. एवढा मोठा नेता आपल्या जवळ आहे. आपले साहेब आहेत, सुजयदादा आहेत. तुमचे जे काही तळमळीचे प्रश्न आहेत, आपले प्रत्येकाचं कुटुंब आपल्या ह्या जॉबवर अवलंबून असतं. मला एक तुम्हाला सांगावंच वाटतं आणि राजूभाऊंना पण सांगावंच वाटतं. तुम्ही आत्तापर्यंत खूप संयम ठेवला. अजूनही थोडा संयम ठेवा. आपल्या शिर्डीमध्ये असा मोर्चा वगैरे निघेल. मला माहिती आहे तुमची तळमळ आहे. आपण हा मोर्चा म्हणावं, तुम्हाला पण वाटतं आपण एवढं हे केलं तरी आपल्या कोणी ऐकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे त्रिसदस्यीय समिती आलेली आहे, आपल्या विश्वस्त मंडळ नाही. तरी पण आपण आता लवकरात लवकर विश्वस्त मंडळ होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि आपल्या पाठीमागे एवढे मोठे पालकमंत्री आहेत आणि सुजयदादा आहेत. हे विखे घराणं म्हणजे आपल्याला न्याय देणारे घराणं आहे आणि त्यांना गोरगरिबांची काळजी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला या निमित्ताने त्यांच्या वतीने पण एक शब्द देते की तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा 100% प्रयत्न करू. आणि आपण आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आपले आमचे एकनाथजी शिंदे साहेब पण आहेत. हे जे मंत्री आहेत त्यांना पण गोरगरिबांची सेवा करावी. ते पण तळागाळातलेच होते. आज जरी ते मंत्री झालेले आहेत पण त्यांनी पण असा आपल्या गोरगरीब जनतेचा कसा फायदा झाला पाहिजे. साईबाबा संस्थांमध्ये वाईट तर खरंच वाटतं का इतक्या मोठं संस्थान असून आपल्या बाबांना भरभरून एवढा निधी येतो का कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हावा. हा अन्याय चुकीचा आहे. कारण प्रशासनाकडे गेलं का प्रशासन म्हणतं आमच्या काही हातात नाही. विश्वस्त मंडळ आलं का मग बघू. आणि मग हे मागे पण विश्वस्त बॉडी आली त्यावेळेस पण अशाच कामं झाली नाही पूर्ण. पण आम्ही जे तुम्ही म्हणतात ना, आम्ही बऱ्याच वेळेस ते प्रस्ताव मांडलेले आहे. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. मी तुम्हाला एक शब्द देते. मी काही लय मोठी नाहीये पण शब्द असा देते की पालकमंत्री साहेब आपले विखे पाटील साहेब आणि सुजयदादांना भेटून आम्ही आपल्या जयश्रीताई तिथे आता नगराध्यक्ष आहे, आता त्या पण विश्वस्तच होणारच आहे, झालेल्याच म्हटलं तरी चालेल. आता त्यांना पद आहेच ना ते. म्हणून ताई आपण तुम्हाला मी एक कळकळीची विनंती आहे. आज माझ्या भावांनी एवढं कळकळून आपल्याला सांगितलं आपण पहिला पुढाकार आपल्या गावासाठी घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला तिथं बोलायचा चान्स आहे. मी पण त्यांना बोलेल आणि आपण हे काय मार्ग असेल ते आपण काढू. आणि त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. बंधूंनो, म्हणतात ना माणसाला बाबांनी आपल्याला एक शिकवण दिली, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. खूप सबुरी ठेवली वाटतं ना. खूप म्हणजे अगदी अंतःकरणापासून आपण जे हे काम करतोय आपल्याला तुम्हाला त्या कामाचा मोबदला हवाय हे पण आम्हाला समजतंय. त्याच्यामुळे आज जर आता भाऊ गेलेले साहेब जर आले तर पहिला प्रश्न मी तुमचा कर्मचाऱ्यांचा मांडणार आहे का साहेब पहिल्याच मीटिंगमध्ये काही काम करून घेणार. आता खूप माझ्या भावांचा अंत पाहू नका असं मी साहेबांना जरूर सांगेन. आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो, मी खूप लहान आहे, काही माझे भाऊ काही मोठे आहेत पण ते माझ्याकडनं नेहमी अपेक्षा करत असतात आणि ताई तुम्ही बोलतात, तुम्ही आमचे प्रश्न मांडा. भाऊ खोटं नाही सांगत पण मनापासून सांगते मला ह्या कामाची खूप आवड आहे. असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. म्हणूनच बाबांनी मला तिथं बसायला लावलंय. आणि वाईट एका गोष्टीचं पण वाटलं, 5 महिन्यामध्ये पराभव झाला माझा. आणि चमत्कार बघा ना बाबांचा. बाबांनी मला फक्त 5 महिने घरी बसवलं आणि असा चमत्कार दिला की डायरेक्ट वरती जाऊन बसवलं. तो एक मला माझ्या बाबांचे, बाबा माझे गॉडफादर आहे. मी बाबांना कधीच विसरू शकणार नाही. जे मी कधीच म्हणजे पद मिळालं म्हणून मला आनंद नाही झाला पण त्या पदाच्या माध्यमातून माझ्या जनतेची, माझ्या बंधूंची आणि माझ्या माता भगिनींची काय माझ्याकडनं अपेक्षा आहे त्या मला पूर्ण करता येतील. मी कालच माझा नगर परिषदेमध्ये सत्कार केला. आमच्या जयश्रीताई थोरात नगराध्यक्ष होत्या आहेत आणि माझे सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनी आल्या होत्या. त्यांचा हा प्रश्न होता का ताई तुम्ही आता त्या चेअरवर बसणार आहात तर आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल तेवढा निधी आपल्या शिर्डी शहरात आणा. मी माझ्या बंधूंना भगिनींना म्हटलं की
पहिल्याच मीटिंगमध्ये पहिलाच प्रस्ताव शिर्डी शहरासाठी राहणार. कारण माझं स्वप्न होतं, मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, त्यावेळेस माझं एक स्वप्न होतं, माझ्या शिर्डीचा मला विकास करायचा आहे. बाबांनी आज एवढं मोठं पद दिलं, मी तो विकास 100% करणार आहे. ते एका विश्वासू आणि बुद्धिमान व्यक्तिमत्वाजवळ बसून, म्हणजे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना, आणि ते तर आपल्या राहत्या तालुक्याचे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते आपल्या सर्वांचा ते विचार करतातच, त्यात काहीतरी मात्र शंका नाही. त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनीच मला त्या चेअरवर जाऊन बसवलेलं आहे. मी त्यांना सांगायला आनंद वाटतं भाऊ, पण ते आमच्या जगताप परिवाराला कधी विसरले नाही, कधीच विसरले नाही. जो म्हणजे आम्हाला प्रामाणिकपणेची पावती मिळाली, हे तर मी आज आवर्जून सांगेन. कारण खूप खडतर एका स्त्रीला सुद्धा जागेत जावं लागलं, म्हणजे प्रवास माझा फार खडतर होता, पण डगमगले नाही. कारण माझ्या परिवाराचा मला मोठा पाठिंबा होता. आणि इथं या निमित्ताने माझ्या मिस्टरांनी तर मला खूप मोठी साथ दिली, त्यांचं तर पहिलं आवर्जून कौतुक करेल. नेहमी मला पुढं कर देत राहतात. मला प्रत्येक वेळेस वाटतं की आपण काही चुकलं तर कोणी आपल्याला हसेल, बोल. मला नेहमी म्हणतात, अगं चुकलं तरी चालेल, तुला कोणी हसणार नाही, पण तू बोल. हे मला त्यांचे ते शब्द ऐकून मला खूप असं भरभरून येतं. आणि आज जो काही मला पाठिंबा माझ्या जगताप परिवाराने दिला, त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार मानते. मला आज एवढ्या मोठ्या संख्येने माझे बंधू आले, माझा सत्कार समारंभ केला, नेहमीच करत असतात. तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आज अनिताताई जगताप यांची जिल्हा नियोजन समितीत सदस्यपदी निवड झाली. त्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे उपस्थित राहिले, त्यांना शुभेच्छा दिल्या. अनिताताई जगताप या जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाली, ज्यासाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते.